मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सिक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड MSCB लाईन मार्केट स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 982323 5623. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कणखर नेतृत्व अजितदादा पवार यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्यानं सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि सामान्य जनतेत शोकाकुल वातावरण निर्माण झालंय. या दुःखद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आज राहता शहर व परिसर दुपारी 12 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. आज सकाळी राहता शहरातील वीरभद्र मंदिर प्रांगणात सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी राजकीय मतभेद बाजूला सारून शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर सर्वच संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. श्रद्धांजली सभेदरम्यान बोलताना स्थानिक नेत्यांनी दादांच्या कामाच्या पद्धतीचा गौरव केला. प्रशासनावरील पकड, कामाचा धडाका आणि शब्दाला जागणारा नेता अशा शब्दात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. राहता तालुक्याच्या विकासासाठी आणि त्यांनी दिलेलं योगदान आणि कार्यकर्त्यांशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं यावर अनेकांनी भाष्य केलं. दादांच्या निधनाच्या आदरापोटी राहता शहरात परिसरातील व्यापारी बांधवांनी स्वतःहून आपली दुकानं बंद ठेवलेली होती. सकाळी 7 वाजल्यापासूनच बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद होते. केवळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत शोक व्यक्त केला. महाराष्ट्रानं एक कार्यक्षम आणि स्पष्ट वक्ता नेता गमावलाय. प्रशासकीय कामात दादांचा हात धरणारा कोणी नव्हता. त्यांच्या जाण्यानं झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात अनेकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, ज्येष्ठ नेते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषाचं प्रेम होतं. विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालं आहे. खरोखर मनाला वेदना लावणारी घटना आहे. त्यावेळेस सकाळी टीव्हीवर बातमी ऐकली. खरोखर दिवसभर अनेक लोक असे आहेत, काही दिवस चांगला गेला नाही, जेवण गेले नाही, असे सुद्धा लोक आहेत. त्या सोशल मीडियामुळे आधी दादा आपल्या घरातले कुटुंबातले व्यक्ती असल्यासारखं प्रत्येकाला भासवलं. आधी दादा पवार 18 पगड जातीला बरोबर घेऊन काम करणारे नेते होते. त्याचं ज्वलंत उदाहरण सांगायचं ठरलं, त्यांच्या बरोबर जे जाधव म्हणून जे अंगरक्षक होते या ठिकाणी, ते आमच्या नाभिक समाजाचे होते. बरोबर आधी दादा पवार 18 पगड जाती असेल, सर्व बहुजन समाज असेल, या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम स्वर्गीय अजितदादा पवारांनी केलं. मी माझ्या नाभिक समाजाच्या वतीने या ठिकाणी अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. म्हटलं तर असा नेता होणे नाही. त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळात 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि आमच्या मुंबईतील डॉक्टर संघटनेचे ते आज आरवड होते. एकदा असंच त्यांनी आम्हाला रात्रीची वेळ दिली. त्यांच्या बहीण आमच्या बरोबर होत्या, इंदुताई रंजिताई इंदुरकर पुण्याच्या, आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी. आणि रात्री आम्ही 3 वाजता दादांना भेटलो आणि दादाचा कामाचा आवाज पाहून आम्ही ते स्वागत झालो. आम्ही म्हटलं, दादा तुम्ही किती वेळ काम करता? तेव्हा मी वाटेल तेवढा वेळ काम करतो. माझी दिनचर्या काही वेळ नसतो होणे आणि सकाळी लवकर उठून मी कामाला लागतो. असे दादा आपल्या चुनीतून गेल्याने आपल्या महाराष्ट्राची, समाजाची, देशाची, अहमदनगर जिल्ह्याची, राहतावासीयांची, त्यांचे मामा श्री कदम परिवार यांना फार मोठं दुःख झालंय. मी देवाला प्रार्थना करतो ते देवा या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव व अजितदादा बरोबर जे 4 सहयोगी हुतात्मा झाले त्यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आयुष्यामध्ये मान अपमान याची कधीही तमन्ना बाळगली नाही. पहाटे 5ला उठून मंत्रालयामध्ये सेपरेट त्यांची कॅबिन असायची. मी माझे स्वतःचे उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यांचा एक स्टेनो, एक त्यांचा PA. जशी यात्रेमध्ये देवाचं दर्शन घेण्याकरता रांग लागायची, तशी दादाकड काम करून घेण्यासाठी जनतेची रांग लागायची. 8 वाजेपर्यंत कार्यक्रम झाला तर 5 ते 8
अशी समाजामध्ये समाजाची सेवा करणारी माणसं, पोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत. तोच आदर्श शरद पवार साहेबांचा. अजितदादाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं, राज्याचा अर्थसंकल्प ज्या ज्या वेळेला त्यांनी मांडला त्या त्या वेळेला सर्वसामान्य जनतेचं हित त्यांनी पाहिलं. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम अजितदादांनी. अजितदादा असं एक व्यक्तिमत्व होतं तर सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं व्यक्तिमत्व, निर्भीड वक्तृत्व, कुणाच्या प्रेशरला बळी न पडणारा माणूस आज आपल्यातून निघून जाताना अत्यंत मनाला वेदना होतात. वेदना नवे नवे चटका बसतो. चटका जसा बसल्यावर तो घाव मरेपर्यंत बुजत नाही. मनाला वेदना होतात, काही काळ ते निघून जातात, पण चटका बसल्यावर तो मरेपर्यंत चटका राहतो शरीरावर. असं अजितदादाचं आयुष्यामध्ये त्यांनी काम केलं, अत्यंत प्रभावीशाली काम केलं, जनतेला न्याय देण्याचं काम केलं. माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. शहरवासी, सर्व व्यापारी बांधव, सर्व राहतं ग्रामस्थ यांच्या वतीने आज या ठिकाणी हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित. अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरत. आता बऱ्याचशा मान्यवरांनी सांगितलं का अजितदादांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघितलं, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अनेक चाहते अजितदादांनी केल्याच्या कार्याची जी व्हिडिओ आता बाहेर यायला, खऱ्या अर्थाने अजितदादांनी कामाची पावती, नेता कसा असावा, दादा कसा असावा, दादाच्या रूपाने दादानी खऱ्या अर्थाने जी जनतेची सेवा केली, त्यांचा जो टाइम टेबल असेल, त्या माध्यमातून त्यांची काम करण्याची पद्धत असेल. माझं तर सर्व म्हणणं असेल, मी पण एक राजकीय पदाधिकारी आहे, पण सर्वसामान्य जनतेची जर कामं केली ती सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत राहते. जनतेला विकत घ्यायची गरज पडत नाही. अनेक निवडणुका येत असतात, अनेक निवडणुका जात असतात, पण मात्र त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जो सर्वसामान्य माणूस आहे त्याचं जर तुम्ही अजितदादाचा आदर्श घेऊन जर काम केलं तर मला नाही वाटत ह्या राहत्या शहरामध्ये, परिसरामध्ये तुम्हाला 1000 रुपये, लाखो रुपये वाचायची गरज पडत. कारण का फक्त एकच केलं पाहिजे तर सर्वसामान्यांची जे कामं आहेत ते अजितदादांचा आदर्श घेऊन ती श्रद्धांजली ठरून त्या पद्धतीने जर तुम्ही कामं सुरू केले तर तुमच्या समोर कितीही पैशावाला असू द्या, मात्र सर्वसामान्य जनतेच्या तुम्ही जर घरापर्यंत गेलात, त्याचे कामं वेळेवर जर केले तर तो मात्र तुमच्या सोबतही राहणार आहे. ह्या अर्थाने, खऱ्या अर्थाने अजितदादांना ही श्रद्धांजलि ठरेल. दुखद घटना के मौके पर उनको श्रद्धांजलि देने के लिए आए हैं तमामी राहता शहरवासी. ये बहुत ही बड़ी दुख की और अफसोस की बात है कि आज अजीत दादा हम लोगों में नहीं रहे हैं. अजीत दादा एक सिर्फ नाम नहीं था, वो एक युग था जो खत्म हो चुका है. इस मुश्किल घड़ी में मैं, मेरा परिवार, मुस्लिम समाज राहता शहर, मेरा नेता जनाब श्री राधा कृष्ण विखे पाटिल साहब और सुजय दादा विखे पाटिल साहब, हम अजीत दादा पवार के प्रति भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त करते हैं और साथ ही उनके पार्टी के बड़े कार्यकर्ताओं से लेकर के छोटे कार्यकर्ता तक के सब लोगों को हम जो तो इस मुश्किल घड़ी में के भगवान दादा के आत्मा को शांती दे. अत्यंत 10वी पास असणारा हा व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या गेले अनेक वर्ष, अनेक वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून, पाटबंधारे मंत्री म्हणून कामाचा ठसा उमटवणारा आणि खऱ्या अर्थानं राजा कसा असतो हे आपण बघितलं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर सगळं त्यांचं राहणं टापटीप, सगळं टापटीप आणि काम सुद्धा अत्यंत कोणत्याही त्याला आपण दबाव म्हणून कोणत्याही दबावाला न झुकणारा ही व्यक्ती. भारतीय जनता पार्टी बरोबर युती करणं, फुले शाहू विचार, आंबेडकर विचाराचा वारसा सांगणं आणि हे सगळं काम एकत्र करणं ही साध्या माणसाची गोष्ट नाही. नरेंद्र मोदी असतील, अमित शहाजी असतील, यांच्याबरोबर स्वतः जाऊन सगळ्या वाटाघाटी करणं आणि
सरकारमध्ये सहभागी होणं ही अत्यंत साधी गोष्ट नाही. हे काम करायला ज्याला आपण म्हणू वाघाचं खाली लागतं असा हा वाघासारखा माणूस काळाच्या काळात पडद्याआड गेलेला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालो. 28 जानेवारी रोजी सकाळी 9:15च्या सुमारास झालेल्या दुर्दैवी चाकाट विमान अपघातात सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच इतर त्यांच्यासोबत असलेले व्यक्ती यांचे निधन झाले. या आकस्मिक घटनेमुळे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशावर आघात बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी की कधीही भरू न शकणारी आहे. अजितदादा पवार जाण्याने देशाचा एक दूरदृष्टीचा कर्तृत्ववान आणि जनतेशी नाव जोडलेला नेता आज आपण गमावलेला आहे. आजच्या या शोकाकुल प्रसंगी आज आपण सर्वजण येथे येऊन दादांना जो आदरांजली अर्पण करीत आहोत. मी रुणवार परिवार तसेच राहता नगर परिषद, जैन कॉन्फरन्स दिल्ली, भारतीय जैन संघटना, वर्धमान जैन श्रावक संघ राहता या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ज्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण सर्वजण शोकाकुल बंधू आणि वगैरे माणसं, अजितदादांसारखी माणसं ही घडवली जात नाही, ती घडली जातात. खरं म्हणजे माझा त्यांचा जरी संबंध आलेला नसला तरी त्यांच्या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी मला भावल्या, ज्या गोष्टीचा मला अभिमान वाटला, त्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करून मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. मला एक त्यांच्या बाबतीत अभिमान वाटतो का शैक्षणिक त्यांची पात्रता फक्त 12वी होती. पुढचं शिकायचं तर कौटुंबिक परिस्थितीमुळे शिकता नाही आलं, परंतु फक्त 12वीच्या शिक्षणाच्या जोरावर 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, 8 वेळा आमदार, एकदा खासदार आणि अनेक महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम केलेलं आणि अनेक विभागांना न्याय दिलेलं असं हे व्यक्तिमत्व होतं. कारण बऱ्याचशा नेत्यांचं निधन होतं, काही अपघातात जातात, काही आजाराने जातात. मनाला चटका लावून जाणारे फार थोडं व्यक्तिमत्व या देशामध्ये, या राज्यामध्ये जे तयार झालेलं आहे त्यापैकी अजितदादा यांचा 1 नंबर लागेल. जवळून कोणाची ओळख नसणारी व्यक्तिमत्व, पण त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या प्रत्येक स्वभावातील पैलूबद्दल महाराष्ट्रातील आज लहान मुलगा 2 दिवसापासून टीव्हीवर ज्यावेळेस अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि जो शोक राज्यामध्ये पसरला, जो लोकांना भावनाविवश होऊन त्या ठिकाणी जवळजवळ मी तर म्हणतो 2 दिवसापासून बरेचसे लोक हे टीव्ही पासून हल्ले सुद्धा नाही. इतकं दुःख आणि मनाला चटका लावून जाणारी गोष्ट होती. तसं जर पाहिलं तर स्पष्ट वक्ता, स्पष्ट बोलणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतर्गत मतभेद नसतो किंवा मळ नसतो. अशातले हे अजितदादा प्रत्येकाला आपल्याचं वाटणारं व्यक्तिमत्व. ज्यावेळेस 2009 आणि 10 मध्ये मी नगराध्यक्ष असताना मला त्यांना भेटण्याचा प्रसंग सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मला त्यांच्या कार्यालयात जाण्याचा ज्यावेळेस प्रसंग आला, ती गोष्ट मी आज सांगतो की अजितदादांचा राहत्याच्या प्रगतीमध्ये, राहत्याच्या व्यापारपेठेमध्ये, विकासामध्ये सुद्धा एक चांगला वाटा त्या ठिकाणी आहे. ते म्हणजे छत्रपती कॉम्प्लेक्सची जी जागा आहे आणि त्याच्या पलीकडे आता जे इरिगेशनचं काम चालू आहे त्या जागेच्या मागणीसाठी सन्माननीय नामदार विखे साहेब आणि मी
त्या ठिकाणी गेलो. आम्ही बऱ्याचशा 2-3 वेळेस चक्कर त्या ठिकाणी मारल्या. पवार साहेबांची भेट त्या ठिकाणी व्हायची, पण ती 2-5 मिनिटं बोलल्यानंतर ते करतो सांगतो असं त्या ठिकाणी करायचं. पण एक दिवस तिसऱ्यांदा आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला असा अनुभव आला, कारण त्या काळामध्ये बघितलं असेल तर विखे पाटील आणि शरद पवार घराणं जे होतं यांचा राजकीय संघर्ष आटोक्याला पोहोचलेला होता. अशा याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी फाईल स्वतः वाचली आणि इरिगेशनची जागा ही आपली रिकामी पडलेली आहे म्हणून त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच त्यांच्या PA सचिवाला बोलून घेतलं आणि एकच सांगितलं की ही जागा आजच्या आज तुम्ही राहता नगरपालिकेला वर्ग करून द्या आणि ह्या कामासाठी विखे साहेब परत आपल्याकडं हे काम घेऊन आले नाही पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं. असं एक व्यक्तिमत्व सांगायचं तात्पर्य असं की राजकीय मतभेद आज या ठिकाणी महाराष्ट्राची कधी न भरून निघणारी आणि या ठिकाणी झालेली आहे. महाराष्ट्राचा एक कोहिनूर हिरा आपल्यातून हरपलेला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहत असताना मी राहता नगरपालिकेच्या वतीनं नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर, उपनाध्यक्ष विजयनाना सदाफळ व आमच्या सर्व नगरसेवकांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच त्यांचे पायलट इन कमांड कॅप्टन सुमित कपूर, सह पायलट श्यामभोगी पाठक, वैयक्तिक सुरक्षा रक्षक निधी जाधव व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. व माझ्या मुस्लिम समाजातर्फे राहता तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. आज आपण एक महाराष्ट्रातील झुंजार आणि तडफदार नेतृत्वाला मुकलेला आहोत. मित्रांनो, माझी ओळख नव्हती, पण एक प्रसंग माझ्या आयुष्यात त्यांच्या बरोबर घडलेला आहे. सन्माननीय नामदार साहेबांनी कृषी प्रदर्शन लावलेलं होतं नगरला आणि तिथं आज दादांचं पाथर्डी दौऱ्याच्या निमित्ताने नगरला त्या प्रदर्शनात येणं झालं. सांगण्याचा उद्देश एवढा दरारा होता दादाचा. पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार बरोबर होते, पण एकाची हिंमत दादाजवळ उभं राहण्याची नव्हती. त्यांची जी शिस्त होती, तर मी म्हटलं आता दादा आले, यांना प्रदर्शन पाहायचंय. मी समोर गेलो. याला आपल्या गावातील दीपक सापिके यांचा स्टॉल होता, दत्ता बोटे आणि आमचा शेतकऱ्यांचा स्टॉल होता. दादाच्या समोर गेलो. दादा म्हणलं या स्टॉल शेतकऱ्यांचे बघा. मग दादा माझ्या सोबत आले. सगळे स्टॉल फिरून झाल्यानंतर आम्ही दीपक सापिकेंच्या स्टॉलवर आलो. दीपक सापिकेंची बालाजी लस्सी ही फेमस होती. दादांना मी आग्रह केला की ही आमच्या गावातील नवे जिल्ह्यातील एक फेमस लस्सी आहे, तर आपण या लस्सीचा आस्वाद घ्या. दादांनी लस्सी घेतली आमच्या बरोबर आणि नंतर मग एका आपले सुजित जावरे त्यावेळेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांना सांगितलं सुजित हे लस्सीचं बिल देऊन टाक. तर दादांना म्हटलं दादा आपल्या शेतकऱ्याचीच लस्सी आहे, तुम्ही शेतकरी आहात, आम्ही शेतकरी आहोत, जमणार नाही म्हणजे लस्सीचे पैसे घ्यावा लागेल, नाहीतर मी परत कुठल्याही स्टॉलवर थांबणार नाही. परंतु असा हा नेता, सर्वसामान्यात रमणारा, वरून कडक पण आतून मृदू. मित्रांनो, या प्रसंगावरून मला एक सांगावंसं वाटतं. आपल्या राहता शहरातील सर्व ज्येष्ठ शिक्षक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली शोकसभेसाठी आपण उपस्थित आहात. अनेक जणांनी त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सुरक्षा रक्षक, त्यानंतर त्यांच्या फ्लाईटचे जे अटेंडंट आहेत त्यांच्यासोबत लेफ्टनंट, या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर आपण सर्वजण अनेक वेळेला अनुभवतो की व्यक्ती असतो त्यावेळेला त्यावर अनेक प्रकारे टीका होते, त्यानंतर त्याचं गुणगान केलं जातं. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रसंगात त्याला धीर गंभीरपणे आणि तेवढ्याच निष्ठील स्वरूपात उत्तर देण्याचं काम महाराष्ट्रात एकमेव नेत्याने केलं तर ते कोण असतील तर अजितदादा पवार असतील. कारण दोन प्रकारचे नेते असतात. काल मी ज्या वेळेला विचार करत होतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये
काही नेते असे आहेत की ते त्या पदामुळे ओळखले जातात आणि काही नेते असे आहेत की ते पद ते त्या नेत्यांमुळे ओळखलं जातं. तर या दोन कॅटेगरीमध्ये दादा दुसऱ्या कॅटेगरीतले होते. कारण संसदेमध्ये जनसामान्यांचा निर्भीड आवाज देण्यासाठी त्यांचा तो मिश्किलपणा आज आपण इतक्या कमेंट्स रील त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो. तर त्याच्यात तो मिश्किलपणा नसायचा, तर तो त्यांचा अनुभवातून आलेला तो एक संवाद असायचा. तो संवाद सुद्धा तेवढा आपल्या महाराष्ट्रावर जी 28 तारखेला शोककळा पसरली आहे, आपल्या सर्वांचे लाडके असे स्वर्गवासी अजितदादा पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे आपल्या सर्वांवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अजितदादा पवार हे सर्व समावेशक असं व्यक्तिमत्व होतं. दादांचा आणि आमचा बऱ्याच वेळेला संपर्क झाला होता आणि आमच्या बऱ्याच भेटी झाल्या होत्या. दादांची आणि आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी काही विषयांवर काही मुद्द्यांवर आमचं एकमत होतं. दादा हे अत्यंत गौप्रेमी होते आणि गौमातेविषयी त्यांचा खूप आदर होता. त्यामुळे दौंड असेल, इंदापूर असेल आणि पुण्यातील काही भाग असेल, या भागातील गौरक्षणा संदर्भात दादांची आमची 2-3 वेळेला बैठक झालेली होती आणि दादा त्या बाबतीत सकारात्मक होते. आणि जसं आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्या वाक्याने आपण दादांना संबोधित करायचं होते म्हणजे कामाचा माणूस किंवा काम करणारा माणूस, बरोबरपणे दादा हे काम करणारा माणूस होता आणि कामाचाच माणूस होता. माननीय कैलासवासी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता समस्त ग्रामस्थ, पंचकृषीतून आलेले सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांचं दुर्दैवी असं निधन झालं. त्यांच्या समवेत 5-6 जण, त्यांचे बॉडीगार्ड असतील, शिंकीमाळी असेल, अंगरक्षक असतील, हे सर्व त्यांच्या बरोबर गेलेले आहेत. त्यांनाही पण या ठिकाणी भावपूर्वक श्रद्धांजली वाहण्याकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. गेली 3 दशकं पवार परिवाराने या महाराष्ट्र राज्यावर काम केलेलं आहे. पवार साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांचं कुटुंब असेल, कर्जमाफी सारखे निर्णय, इलेक्ट्रिक माध्यमातून असलेले घेतलेले निर्णय, असं महाराष्ट्राला भूषणावं असं कारकीर्द पवार घराण्याची राहिलेली आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्र पोरका झालेला आहे. एक चांगलं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं. सकाळी 8:45च्या सुमारास विमान अपघातात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. दादांना अनेक वेळा भेटण्याचा माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला योग लाभला. खऱ्या अर्थानं आता मंत्रालयामध्ये गेल्यानंतर 6व्या मजल्यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आनंदराव पवार ही फ्लेक्स किंवा हा पाटी दिसणार नाही असं एक शल्य माझ्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या मनात आयुष्यभर राहील. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, तसेच आदरणीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीने, तसेच राहता नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वाधीनदादा गाडेकर यांच्या वतीने आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने, उपनगराध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी दादांना शेवटचा क्रांतिकारी सलाम करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्राचे दादा
अजितदादा पवार यांचं 28 तारखेला विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दुर्दैवी असं निधन झालेलं आहे. दादांच्या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मीडियामध्ये आपण त्या ठिकाणी दादा रोज आपल्याला भेटले असं कधी होत नाही. दादांचे विचार, दादांची चर्चा हे काही तुमच्या आमच्यासाठी वेगळे नाही. दादांबरोबर गेले 20-25 वर्ष काम करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमामधून त्या ठिकाणी आला. विशेषतः गणेशश्री आणि सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजामध्ये पवार साहेबांच्या पासून दादांबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न घेऊन जाण्याचा ज्यावेळी योग आला त्यावेळी दादांचं कर्तृत्व, दादांचा अभ्यास, दादांचं विजन, दादांची बोलण्याची लकब त्या ठिकाणी त्यावेळी आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना भावून गेली. आणि म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा विकासामध्ये अग्रेसर झाला पाहिजे. उद्योगधंद्यापुढे महाराष्ट्रानं प्रगती केली पाहिजे. शेती धंद्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रानं प्रगती केली पाहिजे. आणि विशेषतः या महाराष्ट्राचा युवक त्याच्या हाताला काहीतरी रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. म्हणून आजी दादांना त्या ठिकाणी परिश्रम घेतले. या राज्यातला तरुण घडवण्याचं काम आजी दादांनी केलं. आजी दादा सांगायचे राजकारण वगैरे काय नको, राजकारण करायला आम्ही आहोत, तुम्ही आपला रोजगार बघा, आपलं कुटुंब पुढे न्या, असं अजितदादांनी मी त्या ठिकाणी सांगितलं. गणेश कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळी 2008-9ला कारखाना आर्थिक संकटामध्ये सापडलेला होता, भगवानराव आप्पासाहेब होते, आम्ही दादांना भेटलो. दादांना म्हटलं, दादा कारखाना अडचणीत आहे. दादा म्हणणारे गणेश कारखाना काय कसा अडचणीत असतो म्हणे. भानुदास पाटील दंड होते त्या ठिकाणी चेअरमन असताना ते पण माझ्याकडे यायचे. मी मदत सगळ्यांना केलेली आहे, तुम्हाला करणार आहे. आमच्या क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य वणीला जाताना वाळूला पोहोचलो आणि त्या ठिकाणी फेसबुकवर अपघाताची बातमी कळाली. अक्षरशः सर्व गाडीमध्ये सन्नाटा पसरला. खूप वाईट, महाराष्ट्राच्या भारताच्या दृष्टीने अत्यंत वाईट घटना घडली. वणीला देवीला सर्वांनी प्रार्थना केली दादांकरता. या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनामध्ये दादांचा आणि माझा जो संबंध आला तो साधारणपणे 15-20 वर्षापूर्वी आपल्या राहता पोलीस स्टेशनचं DOT तत्वावर काम करायचं होतं. त्या निमित्ताने नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मी, RR पाटील साहेब आणि अजितदादा यांच्या समवेत मंत्रालयामध्ये फक्त 5 मिनिटाची बैठक झाली आणि त्या 5 मिनिटातच हा माणूस किती कामाचा आहे हे लक्षात आलं. त्यांनी त्या BOT प्रोजेक्टला मंजुरी दिली होती, परंतु त्यानंतर सरकार बदलल्यामुळं आणि थोडासा पोलीस स्टेशनचे जे काही नियम आहेत त्या नियमातही ते काम न बसल्यामुळं ते काम रेंगाळलं. आज स्वतः पोलीस डिपार्टमेंट राहता पोलीस स्टेशनचं काम करत आहे. असो, अशा या माणसाच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण भारताचं नुकसान झालेलं आहे. मी माझ्या राहता मर्चंट परिवारातर्फे, वीरभद्र क्रीडा मंडळातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे दादांना, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत मृत पडलेल्या सर्व त्यांच्या कमांडरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65
9191. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.